This call is now being recorded. So next unit is fundamental of cellular system. Okay. So here you can observe the basic diagram of cellular system. Now the question arises: what is the advantages? What is the need of this cellular system? Usually, what happens when you try to install a tower in particular area? Okay, the area is having not a particular shape नसतो, असा कुठलाही असा पर्टिक्युलर शेप नसतो कुठल्याही सिस्टीमला किंवा एरिया, सॉरी सिस्टीम नाही, कुठल्याही एरियाला. So if you try to install a single tower in that area, that single tower couldn't cover each and every section of that area. ठीक आहे, प्रत्येक सेक्शन नाही कव्हर केलं जाणार आहे. आता इथे तुम्हाला दिसताना डायग्राम मध्ये दिसते की अरे हा कव्हर होतोय, पण बेसिकली काय होतं की हा एरिया फक्त हा एवढा एवढा सेक्शन नसतो, खूप सारा. म्हणजे एक समजून घ्या की छोटंसं खेड आहे म्हणा किंवा एक नाशिक सिटी आहे, पूर्ण सिटीमध्ये एक टॉवर सफिशियंट नाही, आणि एवढ्या सिटीला कव्हर करायचं असेल तर नॅचरली टॉवरची हाईट काय होणार आहे, तेवढी मला इन्क्रीज करावी लागणार आहे. बरोबर, टॉवरची हाईट इन्क्रीज केली तर तरी पण तो कुठपर्यंत डिस्टन्स कव्हर करू शकतो की जोपर्यंत त्याच्या जो काही सिग्नल ट्रान्समिशन मध्ये कुठलाही ऑब्स्टेकल नाही. जर पण टॉप बिल्डिंग्स आल्या किंवा अदर काही इफेक्ट्स आले, एन्व्हायरमेंट कंडिशन्स आल्या, तर तो सिग्नल तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, कॉर्नर्स पर्यंत पोहोचू शकत नाही, एजेस पर्यंत पोहोचू शकत नाही. सो काही एरिया काय होतो तर तिथे सिग्नलचं काय होतं, विकनेस जनरेट होतो. सो सिग्नल विकनिंग टेक्स प्लेस वेन द डिस्टन्स गोज ऑन इन्क्रीजिंग. सो मला हे अवॉइड करायचं आहे. प्लस सेकंड थिंग काय की मला म्हणजे काय की सिग्नलची स्ट्रेंथ इम्प्रूव्ह तर करायचीच आहे. सेकंड थिंग, टॉवरची मला हाईट रिड्यूस करावी लागणार, बिकॉज हाईट मी किती ठेवणार आहे, एक पर्टिक्युलर त्याला लिमिट असणार आहे. कारण आपल्याला काय असतं की पक्षी उडत असतात, पक्ष्यांच्या तो साधारण तेवढा पण आपल्याला एक काय करावं लागतं, विचार करावा लागतो की त्याप्रमाणे ती हाईट पण काय करावी लागते, मेंटेन करावी लागते. प्लस जशी हाईट इन्क्रीज होते, अमाऊंट ऑफ रिक्वायर्ड पॉवर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजिंग. सो पॉवर काय होत जाते, इन्क्रीज होत जाते. सो ही जे आहे प्रॉब्लेम खूप अराईज होता विथ द इन्क्रीज इन हाईट ऑफ युअर टॉवर. बेसिकली टॉवर इन्क्रीज झाला तर ओव्हरऑल रिक्वायरमेंट ऑफ पॉवर इन्क्रीज होते, फ्रिक्वेन्सी रिक्वायरमेंट इन्क्रीज होते. स्टील द टॉवर कुड नॉट कव्हर ऑल द एरिया ऑफ दॅट करस्पॉन्डिंग युनिट. ठीक आहे, पूर्ण कव्हर नाही करू शकत आहे. सो व्हॉट हॅपन्स, द सिग्नल गेट लुजेस. सो लॉस ऑफ सिग्नल, the capacity of that system goes on reducing, किंवा टॉवरची कॅपॅसिटी काय होत जाते, रिड्यूस होत जाते. सो टू अवॉइड दॅट वी हॅव टू डिव्हाइड द एरिया इंटू सम स्मॉल सेक्शन्स. ठीक आहे, स्मॉल सेक्शन्स मध्ये डिव्हाइड करावं लागतं, त्याला आपण म्हणतो सेल. So when you divide particular area into some small parts or small portion, then it is called as cell. Okay, so this cell is having different structure. ठीक आहे, सेल मला हा एरिया समजा एक एरिया आहे, हा एरियाला मी कसं करू शकते, तुम्ही म्हणणार स्क्वेअर मध्ये, म्हणजे ह्या फॉर्मॅट मध्ये डिव्हाइड करणार. ठीक आहे, या फॉर्मॅट मध्ये डिव्हाइड करणार. ओके, मग मला काय करावं लागणार, समजा मी डिव्हाइड केलं, ह्या छोट्या छोट्या सेक्शन्स मध्ये डिव्हाइड केलं, तर काय होईल की हा एरिया कव्हर होतोय. ठीक आहे, पण इथे काय दिसतंय तुम्हाला, डिफिशियन्सी दिसते की हा एरिया माझा जो आहे, हा पोर्शन जो आहे, हा पोर्शन तो कव्हर करू शकत नाही. ठीक आहे, जर मी स्क्वेअर घेतला तर. सेम कॅन बी हॅपन्स विथ इफ आय कन्सिडर सम ट्रायंगुलर सेक्शन. ठीक आहे, ट्रायंगुलर पोर्शन घेतला मी, इन शॉर्ट हा घेतला, समजा हा ट्रायंगुलर घेतला, तर ट्रायंगुलरला पण तोच प्रॉब्लेम येणार आहे की एजेस पोर्शन जो आहे तो कव्हर करू शकणार नाही. मग काही काही पोर्शन्सची काय राहणार आहे, डिफिशियन्सी राहणार आहे. सो सगळे एरिया कव्हर नाही होत. So I am considering such a section or the such a shape that it gives some equivalence to the circular section. म्हणजे आता असं अजून केलं की एका सर्कलचा जो काही पूर्ण अँगल आहे तो आहे 360 डिग्री. मग मला असं युनिट पाहिजे की असा शेप पाहिजे की जो समवट सिमिलर आहे. म्हणजे मी जेव्हा हा कव्हर करणार, एक मिनिट, जेव्हा मी हा एरिया कव्हर करू शकते, तर हा काय करतोय, हा पूर्ण सर्कलला पण
कन्सिडर करून घेतोय, म्हणजे कॅप्चर करतोय. सो सर्कलला पण कव्हर करणारा एरिया कोणता आहे? हेक्झागोनल शेप. हेन्स आपण काय करतोय, प्रत्येक वेळी हेक्झागोनल शेप म्हणून हेक्झागोनल शेपच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक एरियाला डिव्हाइड करतो आणि त्याला म्हणतो आपण सेल. ठीक आहे. So graphical or the structure of your cell is hexagonal. Why it is hexagonal? Because it is cover all the edges of your particular area. प्रत्येक एज तो कव्हर करू शकतोय. Hence we consider hexagonal or we prefer the hexagonical shape for the cell. हा पहिला आहे. नाउ व्हॉट आर द ऍडव्हान्टेजेस? ऍडव्हान्टेजेस मी ऑलरेडी सांगितलं, बिकॉज ओव्हरऑल पॉवर रिक्वायरमेंट रिड्यूस्ड होते. देन फ्रिक्वेन्सी पण रिक्वायरमेंट पण रिड्यूस झाली. फ्रिक्वेन्सी रिड्यूस झाली मीन्स व्हॉट, त्याची किंवा पॉवर रिड्यूस झाली म्हणजेच काय, त्याची कपॅसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. सो कपॅसिटी गेट इन्क्रीज्ड विथ द हेल्प ऑफ दिस डिवायडेशन. हे सर्कलमध्ये सॉरी सेल्समध्ये आपण का डिवाइड केलंय? जस्ट बिकॉज टू इन्क्रीज द कपॅसिटी ऑफ करस्पॉन्डिंग चॅनल. देन सगळे एरिया कव्हर होत आहे. हा एक मेजर पॉइंट आहे की तुमचे जी सिग्नलची स्ट्रेंथ आहे त्यामुळे ती काय राहते, मेंटेन राहते. सो दीज आर सम ऍडव्हान्टेजेस ऑफ युअर सेल्युलर सिस्टीम. ठीक आहे. सो ह्या सेल्युलर सिस्टीम मध्ये काय दिसतंय तुम्हाला? 3 पॉइंट्स दिसत आहे. एक आहे बेस स्टेशन, एक आहे रिले आणि दुसरा आहे मोबाईल. ठीक आहे. सो व्हॉट इज मीन बाय बेस स्टेशन? बेस स्टेशन इज ऍक्च्युअली अ फिक्स्ड स्टेशन और यू कॅन से द टॉवर विच इज प्लेस्ड इन टू युअर एरिया. सिम्पली हा काय असतो, टॉवर असतो जो प्लेस केलेला असतो तुमच्या एरियामध्ये. हा परफॉर्म काय करतो? इट इज यूज टू परफॉर्म और ट्रान्सफर दी रेडिओ सिग्नल्स. ठीक आहे. रेडिओ सिग्नलचं ट्रान्समिशनचं काम कोण करतंय? टॉवर करतोय. और यू कॅन से दी बेस स्टेशन. सो विच वन इज फिक्स्ड. देन नेक्स्ट काय दिसतंय? मोबाईल और यू कॅन से द मोबाईल स्टेशन. तर मोबाईल स्टेशन म्हणजे काय? तुमचा हँड हेल्ड मोबाईल युनिट जो काही इन्स्टॉल केलेला आहे तुमच्या एकतर कारमध्ये इन्स्टॉल असेल किंवा तुमच्या हातात असेल, घरी असेल, किंवा तुम्ही अजून काही फोनचे युनिट्स रिसिव्ह केलेले असले कनेक्शन्स, ते सगळा पार्ट जो आहे विच इज रिलेटेड टू मोबाईल स्टेशन. सो हा मुव्हेबल पण असू शकतो, फिक्स्ड पण असू शकतो, डिपेंडिंग अपॉन युअर यूज, तुम्ही कसा यूज करताय. ठीक आहे. त्यानंतर पुढे रिलेज मध्ये मध्ये दिसतात. ठीक आहे. रिलेज आर लाईक बूस्टर्स. ठीक आहे. टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल देअर वी नीड टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल ॲट सम पर्टिक्युलर डिस्टन्स. हे कशासाठी? आता जेव्हा मी वन सेल टू अनदर सेल मूव्ह होते, बरोबर, हा मोबाईल माझा एका सेलमधनं दुसऱ्या सेलमध्ये जेव्हा मूव्ह होतो, त्या कंडिशनमध्ये मला काय करावं लागतंय की इकडच्या मी जे टॉवरला कनेक्टेड होती, आता मला हा सिग्नल कुठल्या टॉवरला कनेक्ट केलेला पाहिजे? ह्या टॉवरशी कनेक्ट झाला पाहिजे. जेव्हा मी ह्या सेलमधून ह्या सेलमध्ये मूव्ह होते, बरोबर, मला काय करायचंय मग, विदाउट डिस्ट्रॅक्टिंग माय कॉल, विदाउट डिस्कनेक्टिंग माय कॉल, कॉल कंटिन्यू ठेवायचा आहे विथ सेम ॲबिलिटी, सेम क्वालिटी, सेम स्ट्रेंथ. ठीक आहे. जो मला आधी आवाज ऐकायला येत होता त्याच याच्यामध्ये मला पुढे पण कंटिन्यू ऐकायला येत आहे. ठीक आहे. मग आता मला काय करावं लागतंय की ह्या टॉवरकडनं जेव्हा मी इकडे मूव्ह होते ह्या सेलमध्ये, म्हणजे मी गाडीवर असं अजून करा आणि एका एरियामधून दुसऱ्या एरियामध्ये मूव्ह होते आणि प्लस माझा कॉल पण प्रोसेसिंग मध्ये आहे. जेव्हा कॉल प्रोसेसिंग मध्ये असतो त्यावेळेस मला काय पाहिजे असते की माझी कॉल डिस्कनेक्ट नको व्हायला. जो इथे मी कनेक्ट केलेला होता आणि बोलत 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 मी इकडे आलेली, मग माझा कॉल डिस्कनेक्ट नको व्हायला म्हणून जी कनेक्टिव्हिटी मेंटेन करतोय किंवा जो सिग्नल बुस्टिंग काम करतोय तो कोण करतोय? रिले करतोय. ठीक आहे. सो रिले इज लाईक युअर मिक्सर ऑर द बुस्टर. देन नेक्स्ट जो आहे, अजून याच्यामध्ये काही वेगळे वेगळे कंडिशन्स असतात. काही आता हे जे मेंटेन केलं जातं कॉलचं फॉरवर्डिंग किंवा कॉल रिसिव्हिंग किंवा कॉल मेंटेनन्स, ऑल दीज आर हॅपन इन द मोबाईल स्विचिंग सेंटर्स. मोबाईल स्विचिंग सेंटरला कसं परफॉर्म होते ऑपरेशन? सिम्पली मी मोबाईल नंबर डायल केलेला आहे, तो डायल नंबर कुठे जाणार आहे की पहिले तर माझ्या MTSO म्हणजे मोबाईल स्विचिंग सेंटर ऑफिसला जाणार सिग्नल. तो मोबाईल स्विचिंग सेंटर काय करणार? पर्टिक्युलर ऍड्रेस लोकेट करेल. ऍड्रेस कसा लोकेट करेल? डिपेंडिंग अपॉन IMSI नंबर. ठीक आहे. IMSI नंबर नुसार तो लोकेट करणार आणि तो सिग्नल कुठे करणार? त्या करस्पॉन्डिंग एरियामध्ये. म्हणजे फॉर एक्झाम्पल
हा ए आहे, ए ने कॉल डायल केला आणि बी ला डायल केलेला आहे, ए ने बी ला कॉल डायल केलेला आहे. प्रोसेस काय होणार आहे, ए कडनं जेव्हा कॉल डायल होतोय त्याच्याकडनं सिग्नल कुठे जाणार, त्याच्या इथला जो मोबाईल स्विचिंग ऑफिस आहे दॅट इज MSO किंवा MTSO, मोबाईल टेलिफोन स्विचिंग सेंटर, तिथे जाणार सिग्नल. तो काय करणार, ट्रॅक करणार, डायल नंबर जो आहे IMSI नंबर तो ट्रॅक करणार आणि लोकेशन पाठवणार. लोकेशन कोणाला जात आहे, जिथे मी रजिस्टर्ड केलेलं आहे माझा नंबर त्या माझ्या होम MTSO ला जाणार. ठीक आहे, होम MTSO ला गेल्यानंतर होम MTSO काय करणार आहे की मला परत, मी जर त्या एरियामध्ये म्हणजे बी जर ह्या एरियात प्रेझेंट नाही, बी ऍक्च्युली इथे प्रेझेंट झालेला आहे म्हणजे तो मूव्ह झालाय फ्रॉम दिस लोकेशन टू दिस. ठीक आहे, सो त्या कंडिशन मध्ये इथला माझा जो काही MTSO आहे हा काय करेल, माझ्या लोकेशनला ट्रॅक करेल. ट्रॅक कोणत्या बेसिसवर करेल की तो कंटिन्युअसली काय करतोय, सिग्नल, रेडिओ सिग्नल्स ऑब्झर्व करतोय, प्लस तुमचा IMSI नंबर जो आहे लास्टला तुम्ही जिथे फोन ओपन केलेला असेल, बघितला असेल किंवा हातात घेतलेलं असेल ते लोकेशन तुमचं डिटेक्ट होतं. मग कॉल काय होतो, MTSO कडनं, होम MTSO कडनं फॉरेन म्हणजे दुसऱ्या सेलला ट्रान्समिट केला जातो. तर इथल्या MTSO ला आपण म्हणतो फॉरेन MTSO. ठीक आहे, सो याला आपण गेटवे प्रोसेस म्हणतो, गेटवे प्रोसेस. कॉल काय झालेला, कनेक्ट झालेला आहे. ठीक आहे, हा कॉल कनेक्ट होताना समजा जसा बी मूव्ह होतोय, सो बीचं काय झालं, कॉल कनेक्टिव्हिटी प्रोसेस परफॉर्म झालेली. सो हे सगळे जे आहे कनेक्शन्स प्रोव्हाइड किंवा मेंटेनन्स, डेटा मेंटेनन्स, ऑल दिस आर हॅपन इन दी मोबाईल स्विचिंग सेंटर विच इज ऑल्सो रिलेटेड टू युअर सेल्युलर सिस्टीम. So MTSO performs all the maintenance operation or call connection process will be performed with the help of this MTSO. Including to that, जेव्हा तुम्ही सिग्नल ट्रान्समिट करताय, ठीक आहे, सिग्नल ट्रान्समिट म्हणजे काय, युनिट सम फ्रिक्वेन्सी. आता काय केलेलं आहे, ए ला काहीतरी फ्रिक्वेन्सी अलोकेट झालेली, बी ला अलोकेट झालेली विथ द टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. ठीक आहे, सो इथल्या एरियामध्ये प्रत्येक युजरला काहीतरी फ्रिक्वेन्सी दिलेली असते, ती फ्रिक्वेन्सी युटिलायझेशन झालं पाहिजे. सिग्नल जेव्हा कॉल कनेक्शन होत आहे दॅट मीन्स हा काय होतोय, सिग्नल ट्रान्समिट होतोय इकडनं ह्या सेलमधून ह्या सेलमध्ये जेव्हा ट्रान्समिट होतं म्हणजे देर इज अ वन मीडिया. ठीक आहे, त्या मीडियाला काय म्हणतो आपण, फॉर ट्रान्समिशन ऑफ सिग्नल फ्रॉम सेल ए टू सेल बी, त्याला मीडियाला काय म्हणतो आपण, सिम्पली channel. ठीक आहे, so there are different types of channels. One is forward channel and another one is reverse channel. Channel is nothing but a media used to transfer the signal. So signal transmission कोणतं आहे, इथे रेडिओ सिग्नल ट्रान्समिट होत आहे, व्हाया एअर ट्रान्समिट होत आहे. जेव्हा सिग्नल ट्रान्समिट होत आहे, आता कॉल कुठून गेलेला आहे, ए कडनं बी ला गेलेला आहे, म्हणजे हा काय झाला, तुमचा ट्रान्समिशन झालंय. सो त्याला आपण म्हणतो फॉरवर्ड चॅनल. सो चॅनल्स यूज फॉर ट्रान्समिशन ऑफ सिग्नल फ्रॉम बेस स्टेशन टू मोबाईल स्टेशन. ठीक आहे, सो बेस स्टेशन टू मोबाईल स्टेशन कडनं जेव्हा सिग्नल जातो त्यावेळेस त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड चॅनल. आणि रिव्हर्स चॅनल म्हणजे काय, मोबाईल स्टेशन टू बेस स्टेशन. म्हणजे आता मी जे सांगितलं होतं तुम्हाला की मी काय केलं, माझ्या मोबाईलवरनं नंबर डायल केला, तो नंबर पहिले कुठे जाणार आहे, लोकेट होणार आहे माझ्या टॉवर कडनं माझ्या ज्या एरियामधला जो स्विचिंग ऑफिस आहे किंवा सेंटर आहे तिथे जाणार आहे. सो हा जेव्हा टॉवरला जातोय इकडनं इकडे जातोय म्हणजेच काय झाला, हा रिव्हर्स झाला. रिव्हर्स म्हणजे काय की मोबाईल कडनं बेस स्टेशनला गेलेला आहे. पण ज्या मोमेंटला मला कॉल आलेला असतो त्यावेळेस तो काय जातो, ह्या टॉवर कडनं ह्या टॉवरला जातो, ह्या टॉवर कडनं माझ्या मोबाईल कडे येतो. ठीक आहे, सो टॉवर कडनं जेव्हा मोबाईल कडे येतो किंवा बेस स्टेशन कडनं मोबाईल स्टेशनला येतो त्याला म्हणतो आपण फॉरवर्ड चॅनल. ठीक आहे, सो ट्रान्समिशन किंवा रिसेप्शन हे डिपेंड कशावर आहे, सिग्नल कसा ट्रान्समिट होतो. फॉरवर्ड चॅनल आणि रिव्हर्स चॅनल म्हणजे काय, फॉरवर्ड चॅनल मीन्स ट्रान्समिशन ऑफ सिग्नल फ्रॉम बेस स्टेशन टू मोबाईल स्टेशन अँड reverse channel means transmission of signal from mobile station to base station. ठीक आहे, सो दिस इज नथिंग बट दी बेसिक कन्सेप्ट. त्यानंतर पुढचं जे आहे, मला काय करायचंय, सिग्नल माझा कंट्रोल पण केला पाहिजे, मेंटेन पण केला पाहिजे. असं नाही की इथे मी एकटीच बसलेली आहे, इथे असे नंबर ऑफ
पर्सन्स असणार आहे जे कॉल करताय सेम टायमिंगला. म्हणजे समजा 10 वाजलेले, 10 वाजता असे एकच सिंगल पर्सन नसणार आहे ह्या एरियामधून कॉल करणाऱ्या, आणि खूप सारे काहींना कॉल येतील, काहींना रिसीव्ह होतील. सो प्रत्येक वेळी काय करावं लागतं आपल्याला, चॅनल अलोकेशन करावं लागतं. म्हणजे प्रत्येकाला एक फ्रिक्वेन्सी अलोकेट करावी लागते, डिवाइड करावी लागते. सो प्रत्येकाला सिग्नल पास केला पाहिजे. ऍट द सेम टाइम प्रत्येकाचे कॉल पण काय करावं लागतं, मेंटेन करावे लागतं. सो देर इज अ नीड ऑफ वन मोर चॅनल विच इज कॉल्ड एज कंट्रोल चॅनल. कंट्रोल चॅनल काय करतोय की प्रत्येक वेळी जे टॉवर कडनं रिसिव्ह झालेले सिग्नल जे मोबाईल स्विचिंग सेंटरला जात आहे, मोबाईल स्विचिंग सेंटरला जर नंबर ऑफ कॉल्स ऍट द टाइम आले, सायमल्टेनियसली आले किंवा पाठवायचे आहेत, जे डायल करायचे, रिसिव्ह करायचे किंवा ट्रान्समिट करायचे सिग्नल. सो त्या केसमध्ये मला काय करावं लागते, प्रत्येकीचं कंडिशन चेक करायची की एकाने डायल केलंय, समजा दुसरा इथे ए डॅश बसलेला आहे, ए डॅशचा कॉल काय आलाय, वेटिंगला आलेला आहे, किंवा त्याने कॉल रिक्वेस्ट केलेली आहे, याची काय जात आहे इथे एकडनं बीला रिंग जाते, किंवा हे दोघं कम्युनिकेट करताय, कोणी काय बोलतंय, ह्या सगळ्या ज्या आहेत ह्या मेंटेन केले जातात सिग्नल. सो स्ट्रेंथ मेंटेनन्सचं काम कोण करतंय, व्हाया कंट्रोल चॅनल. सो ऑल कॉल सेटअप, कॉल रिक्वेस्ट और कॉल इनिशिएशन प्रोसेस विल बी टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ कंट्रोल चॅनल. का कंट्रोल चॅनलचं काम केलंय, बिकॉज देर इज नॉट अ सिंगल पर्सन विच इज डायलिंग दी नंबर ऍट द सेम टाइम. ठीक आहे. सो इथे नंबर ऑफ पर्सन्स असणार की ते काय करताय, ट्राय करताय त्यांच्या रिलेटिव्हला, फ्रेंड्सला कॉल करण्याचा. सो ऍट द सेम टाइम काय करायचे, मला सायमल्टेनियसली सगळ्यांचे फोनचे कॉल इस्टॅब्लिश करायचे, कॉल सेटअप करायचे, कॉल डिस्कनेक्ट करायचे, एंड करायचे, किंवा काय जे असेल ऑपरेशन परफॉर्म करायचे. सो फॉर दॅट पर्पज आय नीड one more channel other than forward and reverse, which is nothing but the control channel which maintain the all data. And हा कुठे मेंटेन केलं जातं, विथ द हेल्प ऑफ MTS और मोबाईल स्विचिंग सेंटर. ठीक आहे. नेक्स्ट कंडिशन मी जे सांगितली की बी एका ठिकाणी नाही बसलेलं किंवा मी मूव्ह होते. सो ही जी कंडिशन होती की विदाउट डिस्टर्बिंग दी सिग्नल और विदाउट डिस्कनेक्शन ऑफ कॉल, माझा कॉल काय राहतोय, कंटिन्यू कॅरी होतोय. सो त्याला म्हणतो आपण हँड ऑफ प्रोसेस, द प्रोसेस बाय विच द मोबाईल स्टेशन इज ट्रान्सफर फ्रॉम वन बेस स्टेशन टू अनदर बेस स्टेशन, फ्रॉम वन चॅनल टू अनदर चॅनल इज कॉल्ड ॲज हँड ऑफ. ठीक आहे. सो इकडनं काय झालंय, इकडनं मूव्ह झालेला आहे. नेक्स्ट कंडिशन जी आहे की प्रत्येक टॉवरला मी सांगितलं होतं, टॉवरच्या बेसमेंटला काय असतो की जेव्हा मोबाईलकडनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएशन्स पास होतात, ते रेडिओ सिग्नल टॉवर काय करतो, रिसिव्ह करतो. रिसिव्ह केल्यानंतर हे ऑप्टिकलमध्ये कन्व्हर्जनचं काम कोण करतं, इथला ट्रान्झिव्हर. सो प्रत्येक याला इथे एक छोटासा बॉक्स, तुम्ही जर टॉवर नीट ऑब्झर्व केले तर प्रत्येक टॉवरच्या इथे एक छोटासा बॉक्स असतो, आणि हा बॉक्स काय करतो, इट फंक्शन लाईक अ ट्रान्झिव्हर. ठीक आहे. ट्रान्झिव्हर मीन्स the unit which performs simultaneous operation, that is transmission and reception of signal. So हे signal जे आहे electromagnetic wave radiations which are converted into some optical format, आणि मग अंडरग्राउंड ऑप्टिकल फायबर केबल थ्रू तो सिग्नल काय केला जातो, ट्रान्समिट केला जातो. मग इंटरनेटच्या केबल्स असतील किंवा फोनच्या केबल्स असतील, आजकाल सगळं काय झालेलं आहे, ऑप्टिकलमध्ये कन्व्हर्जन झालेलं आहे. सो दॅट ऍक्च्युअल ऑपरेशन विल बी परफॉर्म विथ द हेल्प ऑफ ट्रान्झिव्हर. So these are the some basic concepts which are related to your cellular system. परत एकदा मी रिपीट करते, सेल्युलर सिस्टीम मध्ये पहिला पॉइंट काय होता तुमचा की व्हॉट इज मीन बाय सेल. सेल इज नथिंग बट अ ग्राफिकल स्ट्रक्चर और द ग्राफिकल युनिट ऑफ मोबाईल. द कॉम्बिनेशन कन्सिस्ट ऑफ मोबाईल स्टेशन अँड बेस स्टेशन. ठीक आहे. त्याचं एक काय ग्राफिकल युनिट आहे किंवा ग्राफिकल स्ट्रक्चर आहे, त्याला आपण सेल म्हणतो. किंवा सेलची अजून एक डेफिनेशन काय सांगता येणार आहे की द ग्रुप ऑफ रेडिओ चॅनल्स अलोकेटेड a separate base station and a allocated with a separate base station is called as cell. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, सेल. अँड जनरली शेप ऑफ सेल इज ऑलवेज हेक्झागोनल टाइप. नोट डाऊन करून ठेवायचं, शेप ऑफ सेल इज ऑलवेज हेक्झागोनल टाइप. अँड द ग्रुप ऑफ सेल्स विच अलोकेटेड विथ अ सेपरेट बेस स्टेशन. तुम्ही बघू शकता प्रत्येक एरियामध्ये एक सेपरेट बेस स्टेशन अलोकेट केलेलं आहे. हा, तर प्रत्येकाला काय केलं, अलोकेट केलेलं. सो दॅट मीन्स अ सेल इज डिफाइंड ॲज when a particular area is divided into a separate area with
individual or the separate base station, then it is called as cell. The shape of cell is always hexagonal. Why it is hexagonal? Because hexagonal can cover each and every corners and edges of that particular area. So signal becomes strong without becoming weak. ठीक आहे, वीक नसतो इथे. सिग्नलची स्ट्रेंथ काय होते? इट रिमेन्स परमनंट और गुड. फॉर दॅट पर्पज वी प्रेफर दी हेक्झॅगोनल टाइप ऑफ सेल. ठीक आहे. सो आता हा झाला एक सेल झाला. वन सेल इज कन्सिस्ट ऑफ अ बेस स्टेशन, अ मोबाईल स्टेशन, फॉरवर्ड चॅनल, रिव्हर्स चॅनल, कंट्रोल चॅनल अँड MTSO. ठीक आहे. एका सेल्युलर सिस्टीम मध्ये काय काय असतात? तुमचा बेस स्टेशन असतो, मोबाईल स्टेशन असतो, MTSO असतो, देन फॉरवर्ड चॅनल्स असतात, रिव्हर्स चॅनल्स असतात आणि कंट्रोल चॅनल्स असतात. नाउ व्हॉट इज मीन बाय बेस स्टेशन? बेस स्टेशन इज डिफाइंड ॲज station which used to perform transmission of radio signals. It is called as base station. Now mobile station, it is a handheld mobile unit which is either installed into the car or which is usually used by each subscriber. Okay, it is called as mobile station. Then what is mean by MTSO? The mobile telephone switching center or the switching office is nothing but a main office which controls the or which provides the connections between the users. ठीक है, connections provide करते किंवा all type of maintenance or the all type of data or subscriber data register is maintained into the MTSO office. म्हणजे मी एक सिम कार्ड खरेदी केलं तर माझ्या सिम कार्डचा डेटा त्या MTSO मध्ये सेव्ह केलेला असतो, डेटा मेंटेन केलेला असतो, त्याला म्हणतो आपण MTSO ऑफिस. सो हा काय करतोय? कंटिन्युअसली इट विल ट्रॅक दी लोकेशन ऑफ ईच अँड एव्हरी IMSI नंबर. IMSI प्रत्येक IMSI ला तो काय करत असतो? ट्रॅक करत असतो आणि कॉल इस्टॅब्लिशमेंटचं काम करत असतो. आफ्टर दॅट what is meant by forward channel? Forward channels are nothing but when a signal is transmitted from base station to mobile station, then it is called as forward channel. And when a signal is transmitted from mobile station to base station, then it is called as reverse channel. While using forward and reverse channel, because we need to transmit the signal, radio signal transmission चं काम काय करतं? बेस स्टेशन केलं जातं. सो बेस स्टेशनला आपल्याला एक पाथ पाहिजे असतो. सो चॅनल इज द मीडिया यूज टू transmit or receive the signal. So from base station to mobile station it is called as forward channel, and from mobile station to base station it's called as reverse channel. While transmitting this signal, we also need to maintain the number of signals simultaneously or number of calls simultaneously. To establish, to set up and to initialize the call, we need some other media or the other channel. It's called as control channel, which maintain the all call establishment process, call setup process, call initiation process. Okay, so it is called as control channel. Including to that, there is one process which is called as handoff mechanism. Handoff is nothing but when a subscriber is moving from, or the mobile station is moving from one station to another station, then we need to maintain the strength of signal or we need to maintain the call connectivity, and it is nothing but process of handoff. सो हँडऑफ कसा होतो मी तेच मला सांगितलं. हँडऑफ होताना काय होणार आहे की पहिले तर कॉल कसा इस्टॅब्लिश होतो? मोबाईलकडनं मी नंबर डायल केला, नंबर डायल केल्यानंतर माझा नंबर कुठे जाणार आहे? इकडनं जो सिग्नल जाणार आहे तो सिग्नल इथल्या MTSO ला जातो. इथला MTSO काय करतो? त्यातला IMSI नंबर ट्रॅक करतो आणि ज्या एरियातला असेल त्या एरियाला तो देतोय. म्हणजे समजा ह्या बीने इथल्या एरियामधल्या रजिस्टर केलेलं असेल तर इथल्या होम IMSI ला त्याचा नंबर जाणार. इथला MTSO काय करणार आहे की जर बी ह्या एरियात प्रेझेंट असेल तर लगेच कॉल इस्टॅब्लिश करेल, पण बी जर ह्या एरियात प्रेझेंट नसेल आणि त्याला तो काय करेल? त्याचा ID ट्रॅक करणार. ट्रॅक केल्यानंतर असं दिसतंय की हा ह्या एरियामध्ये प्रेझेंट आहे, तो मग काय करणार? तो इकडनं MTSO कडनं त्याच्या फॉरेन MTSO ला पाठवणार. जे जो टेम्पररी सिग्नल आहे कनेक्शनचा तो सेंड करणार. मग इथला MTSO काय करणार? कॉल इस्टॅब्लिश करणार. सो ही जी प्रोसेस आहे, हा झाला कॉल इस्टॅब्लिशनची. जेव्हा कॉल फोन चालू झालेला म्हणजे याने कॉल रिसिव्ह केला, बीला रिंग मोड गेल्यानंतर कॉल रिसिव्ह केला बीने आणि तुम्ही फोनवर बोलायला सुरुवात झाली, A to B कम्युनिकेशन सुरू झालं. जर बी परत इकडनं इकडे मूव्ह होतोय तर त्यावेळेस काय होतंय? बी इनिशियली इथल्या टॉवरला कनेक्ट होता, आता तो काय झालाय? मूव्ह झालेला आहे ह्या एरियामध्ये. मग त्याचा सिग्नल काय होणार आहे? जेव्हा जेव्हा तो अवे होतोय ह्या बेस स्टेशन पासून, त्यावेळेस त्याचा सिग्नल ऍक्च्युली वीक व्हायला पाहिजे, पण तो वीक न होता तो कंटिन्यू तसंच राहतोय.
ती कॉलची क्वालिटी तशीच मेंटेन राहते किंवा कॉल डिस्कनेक्ट पण होत नाही. हे का होतं? बिकॉज इन बिटवीन तुम्ही जे रिले प्रेस केलेले किंवा बुस्टर्स प्लेस केले, प्लस इन्क्लुडिंग टू दॅट जेव्हा तो इथून इकडे मूव्ह होतो त्यावेळेस हा टॉवर काय करतो, त्याला सिग्नल पास करायला सुरुवात करतो. सो सिग्नल कुठून मेंटेन होतो? सो ही जी प्रोसेस आहे विदाउट डिस्कनेक्शन सिग्नल किंवा कॉल प्रोसेस रिमेन इंटॅक्ट, सो त्याला म्हणतो आपण हँड ऑफ मेकॅनिझम. सो this is nothing but the process of handoff. Handoff कधी होतो? When your user or the subscriber is moving from one base station to another base station, then there is a process of handoff mechanism where the signal is handed over to the next base station. म्हणून त्याला आपण handoff म्हणतो. कळाला? कन्सेप्ट कळाले? डेफिनेशन्स कळाले छोट्या छोट्या? हो मॅम. येस मॅम. हो मॅम. गुड. हे समजलं तर पुढचे जे काही छोटे छोटे न्यूमेरिकल्स आहे किंवा पुढच्या अजून ज्या कन्सेप्ट आहे, फ्रिक्वेन्सी रियूज, डिफरंट, आता हे हँडऑफची कन्सेप्ट सांगितली, त्याच्यामध्ये पण टाइप्स असतात मेकॅनिझमचे. सो ते पुढचं सगळं तुमचं युनिट क्लिअर होईल, पण ही बेसिक कन्सेप्ट लक्षात असणं गरजेचं आहे. आता तुम्हाला अजून एक राहिली डेफिनेशन. नंबर ऑफ सेल्स दिसत आहे, एक दिसला, हा दोन दिसले, हे तीन झाले, हे चार झाले. ठीक आहे. एक एरिया आहे गंगापूर रोड एरिया मी कन्सिडर केला. मॅम आवाज अडकतोय. आवाज अडकतो. बरं, आता इथे सेल्स दिसत आहे, बरोबर आहे. हा एक सेल झाला, हा एक सेल झाला, हा एक सेल झाला, हा एक, किती टोटल आले? 4 सेल आले. ठीक आहे. मी अज्युम केलं की हा 4 सेल म्हणजे काय, की माझा इथला हा आपला कॉलेजचा जो एरिया आहे गंगापूर रोड एरिया, काय नाव आहे ह्या एरियाला? इथला काय, फॉर एक्झाम्पल थत्तेनगर कन्सिडर करू. सो थत्तेनगरचा हा एरिया आहे. थत्तेनगरच्या प्रत्येक याच्यामध्ये एरियाला काय केलंय, हेक्झागोनल शेप मध्ये मी डिव्हाइड केलेलं आहे. ठीक आहे. सो एक एक ह्या एरियाला मी डिवाइड केले, इकडे पण काही हेक्झागोनल शेप, इकडे पण हेक्झागोनल शेप आहे, इथे कंटिन्यू होणार ते पुढे. सो असं अज्युम केलं तर हे किती झाले? एका फॉर एक्झाम्पल आपण अज्युम केले की याच्यामध्ये किती झाले? 4 सेल झाले. सो ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज क्लस्टर. ठीक आहे. ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड एज क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय, की पर्टिक्युलर एरियाला तुम्ही किती नंबर ऑफ सेल्स मध्ये डिव्हाइड करताय, ते जे कॉम्बिनेशन असतं त्याला म्हणतो आपण क्लस्टर. सो फॉर एक्झाम्पल मी ह्या एरियाला किती केलंय? 4 सेल मध्ये डिव्हाइड केलंय. सो माझा क्लस्टर कितीचा झाला? क्लस्टर बिकम्स इक्वल्स टू कन्सिस्ट ऑफ 4 नंबर ऑफ सेल्स. ठीक आहे. नंबर ऑफ सेल्स किती याच्यामध्ये? 4 आहे. सो विच इज नथिंग बट दी व्हॅल्यू ऑफ युअर क्लस्टर ऑर द स्ट्रेंथ ऑफ युअर क्लस्टर. ठीक आहे. So cluster is nothing but a combination of or the group of cells is called as cluster. Simple definition of cluster is group of cells is defined as cluster. So कळाला? काही डाऊट? नो मॅम. ओके. तुम्ही आता काय करा,